बातमी अर्थातच राज्याच्या राजकारणात एका वक्तव्यामुळे सुरू झालेल्या वादाची। एक व्हिडिओ, एक पोस्ट आणि एक शब्द, गुंगी गुडिया। इतक्यानंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्या वादाचा स्फोट झालाय। बीडच्या पत्रकार परिषदेमधल्या एका व्हिडिओच्या आधारे महाराष्ट्र काँग्रेसनं राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या स्वतंत्र राजकीय नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखल्याचा दावा करत पक्षात हुकुमशाही आहे असा आरोपही काँग्रेसने केला। त्यामुळे आता चर्चा केवळ माईक कुणाच्या हातात होता याची नाहीये, तर निर्णय क्षमता कुणाच्या हातात आहे याचीही सुरू झाली आहे। काँग्रेसने केलेला अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार हा सवाल यामुळे संघर्ष अधिक तीव्र झालेला आहे। ज्या व्हिडिओवरनं हा सगळा वाद रंगला त्या काँग्रेसनं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं होतं ते सुद्धा आपण पाहूया। तर सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेत बोलण्यापासून धनंजय मुंडेंनी रोखलं असा आरोप होताच काँग्रेसनं यालाच हुकुमशाहीची झलक ठरवत गुंड प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींची अरेरावी सुरू असताना सुनेत्रा पवार गप्प का असा सवाल केला। तर निशाण्यावरती असलेल्या धनंजय मुंडेंनी सुद्धा पलटवार करत आपली भूमिका स्पष्ट केली। जी ट्वीट आम्ही जे केलं त्यामध्ये पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी एक गुंड म्हणून ज्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रा पुढे आलेलं आहे, तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे आणि अशा वेळेस ज्या उपमुख्यमंत्री आहे ह्या एक शब्द देखील बोलत नाही आहेत। आता वहिनी साहेबांचा या ठिकाणी प्रश्न विचारला, हा प्रश्न उत्तराची प्रेस नसताना विचारला, त्यावेळेस मी म्हणलं आता थांबा, प्रेस संपली, कारण फक्त निवेदन करायचं एवढंच जर अधिकृत सांगितलेलं असताना मी थांबा म्हणलं तर ही चूक होत नाही। तर इथं धनंजय मुंडेची हुकुमशाही, अरे मी 2.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमावर। तर गुंगी गुडिया या एका शब्दावरनं महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत काँग्रेसने केलेल्या टीकेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते थेट काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये शिरले। युवा नेते सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधी घोषणा दिल्या। विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माध्यमांशी संवाद साधत असतानाच हा सगळा प्रकार घडला। तर केवळ राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच काँग्रेस विरोधात आक्रमक झाले असं नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा काँग्रेसवरती निशाणा साधला। सोबतच पुतण्या रोहित पवार सुद्धा आपल्या काकींसाठी पुढे सरसावल्याचं चित्र पाहायला मिळालं। यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही, त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत। अनेक लोकांना अजितदादांची सवय झालेली आहे। दादा आक्रमक पद्धतीने भूमिका मांडायचे, बोलायचे, एखादा अन्याय त्या ठिकाणी झाला, किती मोठा नेता असेल तर गप्प बसायचे, नाही तर गप्प करायचे त्याला। पण तीच अपेक्षा मित्र ठेवणार असाल तर मला वाटत नाही ती कधीच त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते, कारण दादांची जागा कुणीच तिथं घेऊ शकणार नाही। तर आजच्या सगळ्या वादावरती एका शब्दावरनं सुरू झालेल्या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सुद्धा अगदी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली। ती प्रतिक्रिया काय होती आपण पाहूया। वेळ आल्यानंतर चोख उत्तर देईन मी। वेळ आल्यानंतर चोख उत्तर देईन मी। तर वेळ आल्यावरती चोख उत्तर देईन या शब्दात आपल्या टीकाकारांना उत्तर दिलं ते सुनेत्रा पवारांनी। दरम्यान राजकारणात विरोधकांवरती टीकेसाठी उपमा, विशेषण आणि टोमणे वापरण्याची परंपरा नवीन नाहीये, पण काही शब्द हे टीकेपुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते एका मोठ्या राजकीय कथानकाचा भाग बनून जातात। गुंगी गुडिया हा तसाच एक शब्द, पण हा वाद काही आजचा नाहीये। या संघर्षाची बीजं बारामतीच्या राजकारणात काही काळापासून रोवली गेली आहेत आणि या शब्दाला काँग्रेसच्या इतिहासाची सुद्धा किनार आहे।
पाहूया याविषयीचा माझाचा स्पेशल रिपोर्ट. गुंगी गुडिया. या एका पोस्टरवरून राजकारणात नवं वादळ उठलंय. प्रश्न एवढाच नाहीये की हा शब्द कुणी वापरला. प्रश्न हा आहे की या शब्दामागचा राजकीय हेतू काय. काँग्रेसचा उद्देश केवळ टीका करणं नाहीये, तर या शब्दामागे काही राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न आहे का. काँग्रेस सुनेत्रा पवारांच्या स्वतंत्र राजकीय भूमिकेवर सवाल उपस्थित करते का. सुनेत्रा पवार या आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्या जबाबदार राज्यकर्ते आहेत. त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांच्या पक्षाच्या एका आमदारानं त्यांच्या समोरच पत्रकाराला प्रश्न विचारताना रोखणं हे योग्य नाही. धनंजय मुंडे आणि किंवा त्यांच्यासारखे काही तत्सम लोक आपणच यांच्या वतीनं सगळं हँडल करू शकतो असा जो आव आणतायत, असं जे चित्र निर्माण करतायत ते सुनेत्रा पवार यांच्या प्रतिमेसाठी हानिकारक आहे. दुसरीकडे अजित पवार गटानं असंवेदनशील काँग्रेसकडून महिलांचा अपमान होत असल्याची टीका केली. निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असा उल्लेख केला असेल त्यांचा पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतो. महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाही आहे. ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी. वापरली जाते. राजकारणात शब्द सहज वापरले जात नाही. प्रत्येक शब्दामागे रणनीती असते. त्यामुळे गुंगी गुडिया शब्द वापरून काँग्रेस सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करू पाहते का, हाही सवालच आहे. 1960च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका करता. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर गुंगी गुडिया हा शब्द काँग्रेसनं मुद्दाम राजकीय रणनीती म्हणून वापरलाय की या टीकेमुळे सुनेत्रा पवारांबद्दल सहानुभूतीचं नवं राजकारण उभं राहणार. राजकारणात लढाई केवळ मतांची नसते, तर ती प्रतिमेची सुद्धा असते. सुनेत्रा पवारांच्या बाबतीत सुद्धा हेच चित्र पाहायला मिळालं. एका बाजूला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत संवेदनशीलता दाखवली गेली, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या काही भूमिका आणि वक्तव्यांवरनं असंवेदनशीलतेचे आरोप सुद्धा झाले. आता गुंगी गुडिया या शब्दावरनं सुरू झालेला वादही केवळ एका उपमेचा नाही, तर महाराष्ट्रातल्या राजकीय संवादाची पातळी आणि प्रतिमांच्या राजकारणावरती नवीन प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरतोय.